नमस्कार, तुम्हा सर्वांच्या बेबी न्यूज तुमच्यामध्ये स्वागत आहे. मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवरील बावनथडी नदीवर काही वर्षापूर्वी राजीव सागर धरणाची निर्मिती करण्यात आली. या प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील तुमसर तालुक्यामधील सितेकसा, कमकासूर व सुसुर्ड या गावातील आदिवासी बांधवांच्या जमिनी प्रकल्पासाठी संपादित करण्यात आल्या होत्या. शासनाने या धरणाकरता या आदिवासींच्या जमिनी संपादित केल्या, परंतु त्यांना त्यांचा योग्य मोबदला दिला नाही व या सर्व प्रकल्पग्रस्तांना शासनाने भूमिहीन करून 18 नागरी सुविधा न देता त्यांना जबरन पुनर्वसित केले. शासनाने त्यांना कोणतीही जमिनीचा एक तुकडा न देता, कुठलाही रोजगार उपलब्ध न करून देता त्यांना तसेच जीवन यातना सहन करण्याकरता पुनर्वसन ठिकाणी सोडून दिले. त्यामुळे त्यांच्याकडे जमिनी नसल्यामुळे उदरनिर्वाह करण्याकरता आदिवासी बांधव मोलमजुरी करू लागले आणि आता त्यांचे जीवन असहाय्य झालेले आहे. अनेक वर्षापासून ते शासनाकडे रोजगाराची व जमिनीची मागणी करत आहेत, परंतु शासनाने त्यांच्याकडे कोणतेही लक्ष दिले नाही. शेवटी या तिन्ही गावातील आदिवासींनी 1 एप्रिल बुधवारला ज्या धरणात त्यांच्या जमिनी गेल्या त्याच धरणात जलसमाधी घेऊन जीवन संपवण्याचे आंदोलन सुरू केले. जर शासनाने यावर कोणताही तोडगा काढला नाही आणि आम्हाला जमिनी व योग्य मोबदला दिला नाही तर आम्ही इथंच जीवन संपण्याचा निर्धार त्यांनी केला. शेवटी जिल्हाधिकारी यांनी 9 एप्रिलला कमकासूर येथे बैठक घेऊन त्यावर तोडगा काढण्याचा आश्वासन दिल्यानंतर आदिवासी बांधवांनी या जलसमाधी आंदोलनाला काही काळाकरता स्थगिती दिली आहे.